तरी माझी मागणी आहे की कमीत कमी 4 लाख रुपये मिळणे आवश्यक आहे। खासदार निलेश लंके यांनी दिल्ली दरबारी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे। त्यामुळे दिल्ली दरबारी देखील सर्वसामान्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी दिल्ली दरबारी मांडून सर्वसामान्यांसाठी न्याय मागितला। खासदार निलेश लंके हे सर्वसामान्यांमधूनच आहेत आणि सर्वसामान्यांचेच नेते आहेत, म्हणून त्यांची एक वेगळी छाप संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी सध्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा विषय मांडलाय आणि त्याच विषयावरती आपण आता बोलणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज मॉल 18। मी प्रियंका पाटील शेळके। ग्रामीण भागामध्ये घरकुल योजना असते। ज्यांना राहण्यासाठी घर नाहीये त्यांना घर देण्यासाठी शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे। ज्यांना घर नाहीये त्यांना घर दिलं जातं। ज्यांच्याकडे जागा असते त्यांना त्या जागेवरती शासनाच्या अनुदानामधून घर बांधून दिलं जातं। त्यामुळे स्वतःचा हक्काचा एक निवारा या कुटुंबांना मिळत असतो। मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना हे घरकुल बांधण्यासाठी जे काही अनुदान येतंय ते अगदी दुसऱ्या काही योजनांचा आधार घेऊन 1,60,000 पर्यंत जे अनुदान येतं त्या अनुदानामध्ये आता घरकुल पूर्ण होत नाही। सध्याचा काळ पाहता सगळ्याच गोष्टींची महागाई वाढलेली आहे, त्यामुळे या कुटुंबांना आपल्या स्वतःकडनं काही पैसे त्यामध्ये घालावे लागतात आणि ते घर उभं करावं लागतं। हाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घेऊन खासदार निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये घरकुलासाठी 4 लाख रुपये अनुदान द्या अशी मागणी केली आहे। ही मागणी करत असताना त्यांनी घरकुल देत असताना जो जागेचा विषय आहे, एखाद्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल तर त्याचा उतारा मिळत नाही, उतारा असेल तर ते व्यवस्थित कायदेशीर पद्धतीने ते त्यांची जागा त्यांना घरकुल उपलब्ध होत नाही, या अटी शर्ती कुठेतरी थोड्या शिथिल कराव्यात यावरती देखील ते बोललेले आहेत। आणि त्यामुळेच खासदार निलेश लंके यांनी ही गोष्ट लक्षात घेत अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती दिल्ली दरबारी हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला। 4 लाखाची मागणी त्यांनी घरकुलासाठी केली आहे की जेणेकरून गरीब कुटुंबांना एक चांगलं व्यवस्थित घर या पैशांमध्ये होईल आणि त्यांना एक हक्काचा निवारा मिळेल। खासदार निलेश लंके यांनी घरकुलाबद्दलचा हा विषय उपस्थित केल्यानंतर ग्रामीण भागात आणि अनेक लोकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे, एक आशा चांगली उपस्थित झाली आहे। आता ते कशा पद्धतीने केंद्र सरकार यावरती विचार करत आहे आणि येत्या काळामध्ये जर ही मागणी पूर्ण झालीच तर ग्रामीण भागामध्ये नक्कीच एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुर्तास मी इथेच थांबतेय। धन्यवाद।